नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दानेशरथ मराठी ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज बघूया मित्रांनो आपण बघा रे जालना या जिल्ह्याचा SRPF चा पेपर बघायचा आहे। काय बघायचं रे? जालना जिल्ह्याचा SRPF चा पेपर आपल्याला पाहायचा आहे। SRPF ला स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स असं म्हटलं गेलं आहे। चला तर बघूया आपण मराठीमधला सशस्त्र पोलीस शिपाई भरती असं म्हटलं गेलं आहे। सशस्त्र पोलीस शिपाई असं नाव आहे मराठीमधलं, इंग्लिश मधलं नाव आहे SRPF। चला तर आपण SRPF च्या जालन्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण या विषयाचं पेपर विश्लेषण पाहायचं मित्रांनो। चला तर लागली चालू करूया आपण जालना SRPF मराठी व्याकरण पेपर विश्लेषण। बघा रे 50 प्रश्नापर्यंत गणित बुद्धिमत्ता होती, इथून पुढे 91 प्रश्न जो आहे 51 त्याच्यामध्ये मराठीचा पहिला प्रश्न आलेला आहे। तो पहिला प्रश्न आपल्याला आता व्यवस्थित पाहायचा आहे। चला बघा, प्रश्न असा म्हणतो ह्रस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? बघा रे, ह्रस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? आपल्याला पर्याय बघा, जास्त लांबीचा, मध्यम लांबीचा, कमी लांबीचा आणि यापैकी नाही। मित्रांनो, ह्रस्व स्वरांचा उच्चार, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो, बरे काय लागतो? कमी कालावधी लागतो, त्याला म्हणतात ह्रस्व स्वर। मग कमी कालावधी लागतो म्हणल्यानंतर ह्रस्व स्वरांचा उच्चार कसा असणार आहे? कमी लांबीचा असणार आहे। कसा असणार आहे? कमी लांबीचा असणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी हे त्याचं अचूक उत्तर आहे। ह्रस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? तर कमी लांबीचा असतो। आता बाकीचे पर्याय काय दिलते याचं आपण विश्लेषण पाहूया। चला, पहिला पर्याय होता जास्त लांबीचा। ह्रस्व स्वरांचा उच्चार जास्त लांबीचा कधीच होत नाही। दीर्घ स्वरांचा उच्चार मात्र काय होतो रे? जास्त लांबीचा होगा। दीर्घ स्वरांचा उच्चार काय होतो रे? जास्त लांबीचा होतो। मध्यम लांबीचा उच्चार कोणत्या स्वरांचा होत नाही, एवढंच ध्यानात ठेवा। ह्रस्व स्वरांचा उच्चार कमी लांबीचा असतो आणि दीर्घ स्वरांचा उच्चार जास्त लांबीचा असतो। ह्याच्यामध्ये यापैकी नाहीचा काही संबंधच नाही आणि मध्यम लांबीचाही काही संबंध नाहीये। पर्याय क्रमांक बी हे त्याचं आपलं अचूक उत्तर होतं मित्रांनो। मला सांगा मग ह्रस्व स्वर कोणत्या तरी मराठीमध्ये बघा, अ, ई, उ, रू आणि लू यांचा उच्चार कमी लांबीचा होणार आहे। म्हणजे मराठीमध्ये 5 ह्रस्व स्वर आहेत। क्लियर रे? 5 आहेत बघा, अ आहे, ई आहे, उ आहे, रू आहे, लू आहे। अ, ई ह्रस्व ई आहे, उ ह्रस्व उ आहे, रू आहे आणि लू आहे। असे मराठीमध्ये 5 ह्रस्व स्वर आहेत। या 5 ह्रस्व स्वरांचा उच्चार कमी लांबीचा होणार आहे मित्रांनो। असा हा पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, त्याचा अचूक उत्तर दिलेलं आहे आपण, कमी लांबीचा। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। पुढचा प्रश्न आहे बघा, ए, ऐ, ओ, औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? ए, ऐ, ओ, औ या स्वरांचा जो प्रकार आहे तो प्रकार कोणता आहे असं परीक्षेमध्ये विचारण्यात आलं होतं। कठीण वर्ण, संयुक्त स्वर, अनुनासिके आणि व्यंजने असे पर्याय तुम्हाला देण्यात आले होते मित्रांनो। ए, ऐ, ओ, औ या स्वरांची जी निर्मिती झाली आहे, या स्वरांचा जो प्रकार आहे तो संयुक्त स्वर आहे। काय रे? संयुक्त स्वर आहे। संयुक्त स्वरांचा अर्थ मित्रांनो, संयुक्त म्हणजे काय रे? दोघांपासून तयार होणारे, संयुक्त विद्यमानाने आपण म्हणतो ना, दोघांपासून तयार होणं। संयुक्त स्वर पण मराठीमध्ये बघा, पहिला संयुक्त स्वर आपला ये। आता ये हा स्वर कुणापासून बनला रे? अ अधिक ई किंवा ई पासून बनलेला आहे मित्रांनो। बघा, अ हा जो स्वर आहे तो आ अधिक ई किंवा ई पासून बनलेला आहे। बघा रे, पुढचा ओ हा जो संयुक्त स्वर आहे, हा ओ संयुक्त स्वर अ अधिक उ किंवा उ पासून बनलेला आहे आणि औ हा संयुक्त स्वर आ अधिक उ किंवा उ पासून तयार झालेला आहे। बघा मित्रांनो, हे 4 संयुक्त स्वर होते, यांची निर्मिती कशी झाली आहे हे आपण सांगितलं गेलेलं आहे। बघा यांची निर्मिती आहे ही। मला सांगा बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी विचारतात ये हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरापासून तयार झालाय? अ अधिक ई किंवा ई, आ अधिक ई किंवा ई, ओ अ अधिक उ किंवा उ, आ अधिक उ किंवा उ। हे ओळखायचं कसं मित्रांनो? बघा, ये, ऐ याच्यामध्ये मोठा कोण आहे रे? ऐ मोठा आहे। छोटा कोण आहे? ये छोटा आहे। बघा, अ, आ इथं मोठा कोण आहे? आ मोठा आहे। छोटा कोण आहे? अ छोटा आहे। मला सांगा छोट्याची जोडी
छोट्यासोबत, मोठ्याची जोडी मोठ्यासोबत. अरे बाबा ध्यानात ठेव, कधी पण तुला कुठली जोडी लावायची असेल तर तुझ्या वयाची जोडी बघावी लागेल. तू 20 आहे, 30ची जोडी तुला जमेल का? नाही जमणार. ध्यानात ठेव, म्हणून सारख्या सारख्या वयाची तुला जोडी बघायला लागेल. असं सोपं आहे ध्यानामध्ये जी निर्मिती आहे ती पूर्णपणे. ए बारका आहे म्हणून अ घ्यायचा, अ मोठा आहे म्हणून आ घ्यायचा, बाकीचा भाग आहे कॉमन आहे. एवढं काही फार असं नॉलेज लागत नाही तुम्हाला किंवा माहिती असं लागत नाही, हे कॉमन आहे. अनकॉमन कोण आहे? अ आ ए ऐ. छोट्याला छोट, मोठ्याला मोठ, ही गोष्ट ध्यानात ठेव. ओ ओ बघा, मोठं कोण आहे याच्यामध्ये? अ मोठा आहे. इकडे मोठं कोण आहे? अ मध्ये आ मोठा आहे. मोठ्याची जोडी मोठ्यासोबत, छोट्याची जोडी छोट्यासोबत. ध्यान ठेव पूर्णपणे. अशा जोड्या तुला लावता आल्या पाहिजेत, बरोबर आहे? चला पुढचा बघायचं म्हणजे संयुक्त स्वर आपला अचूक होतं. कठीण वर्ण होऊ शकत नाही, कठीणचा काही संबंधच नाहीये. अनुनासिके मराठीमध्ये कोण येतं बघा? गे आहे, नंतर न आहे, न आहे, नंतर न आहे आणि म आहे. हे अनुनासिके आहेत. अनुनासिके म्हणजे काय रे? ज्या वर्णांचा उच्चार नासिकेतून होतो, म्हणजेच नाकातून होतो, त्याला काय म्हणायचं रे? अनुनासिके असे म्हणतात. म्हणून तर आम्हाला बघा, अनुनासिके ज्या वर्णांचा उच्चार नाकातून होतो. मग गे आहे, न आहे, न आहे, न आहे, म आहे. अरे दादा न म्हणतात. काय म्हणतात रे? न. आणि प्रत्येकाचा पाय म्हणायचा बघा. काय म्हणायचं रे? पाय म्हणायचा आहे. व्यंजन आपल्याला माहिती आहे बघा. क ख ग घ ग च च ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श आणि ज्ञ एवढे मराठीमध्ये व्यंजन आहेत. पहिल्यांदा आपल्याला बघा रे क ख ग घ ग पासून पार प फ ब भ म पर्यंत स्पर्श व्यंजन आहेत. त्यानंतर य र ल व श श स ह ळ हे पुढची व्यंजन आहेत. पूर्णपणे मराठीमध्ये अशी 34 व्यंजन आहेत. अनुनासिके 5 आहेत, संयुक्त स्वर 4 आहेत जे आपल्याला दिले होते. पूर्णपणे कठीण वर्णाचा काही संबंध नाहीये. असा हा दुसरा प्रश्न होता मराठी मधला. चला पुढे बघूया बघा. प्रश्न क्रमांक 53. पुढील पैकी कठोर व्यंजन ओळखा म्हणले. कठोर व्यंजन ओळखायचं आहे. कठोर व्यंजनाचा अर्थ आहे बघा रे, ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला म्हणायचा कठोर वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला म्हणायचा आहे मृदू वर्ण. बरोबर आहे? बघा बघा आता कठोर वर्ण कोण आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. बघा मित्रांनो, बघा कठोर वर्णामध्ये बघा क ख ग घ गिय. म्हणजे काय म्हणायचं त्या? गिय म्हणायचं. काय म्हणायचं रे? गिय. पाय मोडा प्रत्येकाची. क ख ग घ गिय. बघा च छ ज नंतर झ नंतर न नंतर बघा ट ट ड ढ न. प्रत्येकाचा पाय मोडा. ट थ ग ध न तथ द ध न प फ ब भ म. आता याच्यामध्ये ही झाला कठोर. याच्यामध्ये स्पर्श व्यंजन तक्ता झाला मित्रांनो. याच्यामध्ये मला प्रश्न काय विचारणार आहे? खालील पैकी कठोर व्यंजन कोणते? बघा आता बघा, पहिली आणि दुसरी लाईन जी आहे बाई, ही झाली पहिली लाईन, ही झाली दुसरी लाईन. अशी लाईन मोजायची, अशी अशी आडवी नाही, ही दुसरी लाईन झाली. पहिली आणि दुसरी लाईन कुणाची आहे? कठोर वर्णाची आहे. बघा कुणाची आहे? कठोर वर्णाची आहे. तिसरी आणि चौथी लाईन कुणाची आहे? मृदू वर्णाची आहे. आणि पाचवी लाईन कुणाची आहे? अनुनासिकांची आहे. कुणाची आहे? अनुनासिकांची आहे. आता आपण बघूया प्रश्न आपल्याला काय होता, उत्तर तुम्हाला सापडणार आहे. खालील पैकी कठोर व्यंजन कोणते? बघा कठोर व्यंजन स आहे. बघा इथे आहे स आहे का रे? अरे बघा पहिलं च सापडलं आपल्याला. च आपलं उत्तर उत्तर आहे. पुढे बघूया बघा ग दिले. मग ग कुठे आहे? बघा क ख ग. ग कोण आहे? मृदू आहे. ग कोण आहे रे? मग मृदू आहे. ड दिले बघा ड. गे नाही ड आहे. ट ठ ड मध्ये ड आहे ते पण मृदू आहे. आपण काय रे? मृदू आहे. आणि द दिलेला आहे. टोच्या गटामध्ये द आहे बघा, हे पण मृदू आहे. मग 3 मृदू आहेत. प्रश्न विचारला कठोर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय रे? अचूक उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक 1 म्हणजे च हे त्याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 53 याचं हे उत्तर होतं. च हे कठोर व्यंजन होतं. पुढचं बघा रे, वर्णमाला कशी बनते
असा प्रश्न विचारला मित्रांनो। मराठीमधली वर्णमाला जी काय आहे ती वर्णमाला कशी बनते असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा वर्णमाला स्वर, स्वरादी आणि व्यंजने अशा प्रकारच्या वर्णांची क्रमवारी मालिका कोणाची असते रे? वर्णमाला तयार होत असते। असा पर्याय दिला आपल्याला, एक स्वर आणि दोन व्यंजने मिळून, टाळू, दात आणि ओठ मिळून, कंठातून उच्चारता येणाऱ्या ध्वनी मिळून। असं होऊ शकत नाही मित्रांनो, कंठातून तयार होत नाही, टाळून तयार होत नाही, एक स्वर आणि एक व्यंजन असतंय आणि काय असतंय अजून त्याच्यामध्ये स्वरादी असते, पण हे पर्याय होऊ शकत नाही। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे बघा, स्वर, स्वरादी, व्यंजने अशा सर्वांच्या प्रकाराची वर्णांची क्रमवारी मालिका काय म्हणतात रे? वर्णमालिका म्हणतात। बघा आपल्या मराठी व्याकरणामध्ये 14 स्वर आहेत। अ, आ, ई, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे वेगवेगळ्या प्रकारचे 14 स्वर आहेत। काय तर हे 14 स्वर आहेत बघा, हे 14 स्वर झाले। त्यानंतर स्वरादी आहेत मित्रांनो, अनुस्वार आणि विसर्ग, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो रे? आणि आहा म्हणतो, बरोबर आहे बघा। आणि तुम्हाला पुढे आहेत व्यंजन, व्यंजन कोण करत रे? क, ख, ग, घ, ग आहे, च, छ, ज, झ, न आहे, ट, ठ, ड, ढ, न आहे, त, थ, द, ध, न आहे, प, फ, ब, भ, म आहे, य, र, ल आहे, श, श, स आहे, ह, ळ आहे, बरोबर आहे। असे आपल्याकडे बराच 34 व्यंजन आहेत आणि मराठीमध्ये संयुक्त व्यंजन 2 आहेत। आपल्याला काय म्हणले रे? बघा 12 खडी कशी बनले, वर्णमाला कशी बनते होते? स्वर, स्वरादी आणि व्यंजन यांच्यापासून काय बनते रे? वर्णमाला तयार होते। हा पहिला पर्याय क्रमांक बरोबर आहे। या वर्णमालेमध्ये सध्या 34 + 2 36, 36 + 10 46, 46 + 4 50 आणि ही 2 52 अशी वर्णमाला एकूण आपल्याकडे 52 वर्णांची सध्या वर्णमाला तयार आहे। किती वर्णांची आहे रे? 52 वर्णांची आहे। 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजन, संयुक्त व्यंजने 2 असे एकूण मिळून 52 वर्ण तयार होतात। आणि त्यांचे तयार कसे होतात? तर स्वर, स्वरादी, व्यंजन यांच्यापासून वर्णमाला तयार होते मित्रांनो। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं आपलं अचूक उत्तर होतं। पुढचा प्रश्न आहे बघा, त, थ, द, ध, न, ल, स, ए, त, थ, द, ध, न, ल, स। ए बेटा लक्ष देव, तुला काय विचारलंय की 7 व्यंजने टिंब आहेत म्हणलंय। मला सांगा बा, त म्हणताना तुझा जिभेचा शेंडा जो आहे ना किंवा दाताच्या मागच्या बाजूला जाऊन चिटकायला हवं। त, थ, द, ध, न, ल, स असं म्हणत असताना तुझा जिभेचा शेंडा दाताच्या मागच्या बाजूस जाऊन चिटकायला आहे, म्हणून त्याला म्हणतात मित्रांनो दंत्य वर्ण म्हणतात। काय म्हणतात त्याला? दंत्य वर्ण म्हणतात। ध्यानात ठेवा, त, थ, द, ध, न, ल, स ही 7 दंत्य वर्ण आहेत। काय रे? दंत्य वर्ण बघा। ओष्ठ्य वर्ण मराठीमध्ये कोण कोण रे? उ, नंतर बघा रे प, फ, ब, भ, म ही काय रे? ओष्ठ्य वर्ण आहेत। प्रत्येकाचा पाय कोण आहे? ध्यानात ठेवा, प, फ, ब, भ, म। आणि मूर्धन्य वर्ण कोण आहेत रे? मूर्धन्य वर्ण बघा, ट आहे, नंतर ठ आहे, ड आहे, ढ आहे, न आहे, र आहे, श आहे, ळ आहे, ठ, ड, ढ, न, र, श, ळ हे काय आहेत रे? मूर्धन्य वर्ण आहेत पूर्णपणे। आणि तालव्य वर्ण कोण आहेत रे? बघा, च आहे, छ आहे, ज आहे, झ आहे, न आहे, य आहे, श आहे, हे काय रे? तालव्य वर्ण आहेत मित्रांनो। असा हा प्रश्न विचारण्यात आला आपल्याला की त, थ, द, ध, न, ल, स ही दंत्य व्यंजने आहेत। दंत्य व्यंजने म्हणजे तुमचा जिभेचा शेंडा कळतो का? जिभेचा तो शेंडा आहे, तो दाताच्या मागच्या बाजूस जाऊन काय होणार आहे? चिकटणार आहे, त्याला म्हणायचं होतं दंत्य वर्ण। चला, आणि आपल्याला काय विचारतो? प, फ, ब, भ, म ही काय? तो ओष्ठ्य वर्ण। बघ, तुझा खालचा ओठ आणि वरचा ओठ एकमेकाला चिपकायला हवं। प, फ, ब, भ, म असा खालचा ओठ आणि वरचा ओठ काय होणार आहे? एकमेकाला चिटकायला, त्याला म्हणायचं आहे ओष्ठ्य वर्ण। म्हणजे ओठांचा उपयोग करून ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्याला म्हणतात ओष्ठ्य वर्ण। परीक्षेत तू जाऊन चेक करायचं नाही, ओष्ठ्य खालचा ओठचा ओठ चिटकतो का परीक्षेत बघायचं नाही। परीक्षेत कुठला ओठ पुन्हा चिटकत नाही ध्यान ठेव पूर्णपणे। एवढं आपल्याला काय परीक्षेमध्ये काय असतं रे? बड्रेशन असतंय, आपला पूर्ण फोकस परीक्षेमध्ये असतं पूर्णपणे, आणि आपण घाबरला असतो। त्यामुळे ध्यान ठेव, परीक्षेमध्ये चेक करायचं नाही, हे तुला पाठ पाहिजे। माझा सरळ रूल्स आहे की तुम्ही पाठ करा।
बरोबर आहे. आणि लॉजिक बी आहे, त्यात काही विषय नाही पूर्णपणे, परंतु तुम्हाला माहिती असायला हवं. तुम्ही परीक्षेमध्ये तुम्ही अप्लाय नाही करू शकत आहे जाऊन तिथं जिभेला जीभ चिटकायला का नाही, जिभेचा शेंड आपला दाताला चिटकायला का नाही, ओठाला ओठ चिटकायला का नाही, हे तुम्ही चेक करू शकत नाही. ध्यान ठेवा, तुम्हाला ते अगोदर माहिती असायला हवं. चला रे पुढचा प्रश्न आपण बघतोय बघा बरे. एकच व्यंजन परत तेच व्यंजन मिळवले तर काय तयार होते? मित्रांनो ध्यान ठेवा, त्याच व्यंजनामध्ये तेच व्यंजन जर मिसळलं गेलं तर टिंब तयार होतं. मित्रांनो तयार होणारं अक्षर जे आहे किंवा तयार होणारा जो घटक आहे तो द्वित आहे. काय रे? द्वित म्हणतात त्याला. समजा च मध्ये च मिसळला, काय तयार होणार आहे? द्वित तयार होणार आहे. काय होणार आहे? द्वित तयार होणार आहे. आता त्याच्यात व्यंजन मिसळणार म्हणून पाय मोडलाय पूर्णपणे. ध्यान ठेवा, बघा स मध्ये च मिसळलाय पूर्णपणे, प मध्ये प मिसळला तुम्ही, काय तयार होईल रे? द्वित तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? द्वित तयार होणार आहे. एकच व्यंजन एकमेकात मिसळलं गेलं तर काय तयार होतं रे? द्वित तयार होतं. काय तयार होतंय? द्वित तयार होतंय. आणि दोन भिन्न व्यंजन एकमेकात मिसळले तर काय तयार होतं रे? संयुक्त व्यंजन म्हणते. काय म्हणतंय? संयुक्त व्यंजन तयार होणार आहे. बरोबर, काय तयार होणार आहे? संयुक्त व्यंजन तयार होणार आहे. भिन्न व्यंजने एकमेकांमध्ये मिसळली, संयुक्त व्यंजन तयार होईल. आणि एकच व्यंजन एकमेकात मिसळलं, द्वित तयार होणार आहे. मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपण बघतोय. खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणात शास्त्रातील संधी नव्हे म्हणले? बघा रे बघा, कोणती संधी शास्त्रातील संधी नाही? बघा, विसर्ग संधी आहे, स्वर आहे, व्यंजन आहे. म्हणजे कोणती नाही रे? काही नाही. नामी संधी नाही. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? संधी नव्हे म्हणले, नाही कोणती म्हणले? नामी संधी नाही. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. विसर्ग संधी म्हणजे काय असतं रे? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण विसर्ग असतो व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असतं. स्वर संधी म्हणजे काय रे? पहिल्या शब्दातली शेवटचा वर्ण स्वर असणार आहे, दुसराही शब्द काय असणार आहे रे? स्वरच असणार आहे. त्याला म्हणायचं आहे स्वर संधी. व्यंजन संधी कोणाला म्हणायचं रे? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन पाहिजे व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा काय पाहिजे रे? स्वर किंवा व्यंजन पाहिजे. त्याला म्हणायचं आहे व्यंजन संधी. चला खालचाही प्रश्न आता लगेचच आपल्या संधीवर विचारण्यात आलेला आहे, तो आपण एक्सप्लेन करूया. चंद्रोदय या शब्दाचा विग्रह काय म्हणले बघा रे? चंद्रोदय बरोबर, याचा विग्रह आहे चंद्र अधिक ओदय, असा होत नाही उदय बरोबर. चंद्र अधिक दय असा नाही होत, चंद्र अधिक उदय असा नाही होत. मित्रांनो चंद्र अधिक उदय होणार आहे. काय होणार आहे? चंद्र अधिक उदय. बघा चंद्र अधिक उदय. चंद्र मधून काय बाहेर पडतं रे? अ बाहेर पडतं. बघा पुढे कोण आहे? उ आहे. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आला तर त्याचा ओ बनतो. काय बनतो रे? ओ. आणि हा ओ म्हणजे काय असतो रे? एक मात्रा असतो. काय असतो रे? एक मात्रा असतो. एक काना आणि एक काय असतो रे? मात्रा असतो. एक काना एक मात्रा असतो पूर्णपणे. आता बघूया आपण शब्द कसा तयार होतो. का च ला च दशाच लिहायचं, ह्याचा काही संबंध नसतो. द्र मधून अ बाहेर पडलाय म्हणजे वरी द्र राहिले बघा. आता ह्या दोघांचा ओ बनलाय. ओ म्हणजे काय रे? एक काना एक मात्रा. एक काना एक मात्रा. आणि पुढे शब्द काय रे? दय. शब्द बनला चंद्रोदय. आणि या चंद्रोदय शब्दाची पोळ होती विग्रह होता चंद्र अधिक उदय. पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो पुढाही प्रश्न दशाचा स्वर संधीचा प्रश्न होता तो उमेश या शब्दाची तुम्हाला काय विचारले रे? संधी विचारलाय. उमेश या शब्दाची सॉरी उमा अधिक ईश विचारले. मित्रांनो उमा अधिक ईश तयार काय होतं वगैरे? उमा अधिक ईश काय तयार होणार वगैरे? बघा उमा अधिक ईश. मित्रांनो उमा मधून बाहेर पडतोय आ, पुढे आहे ई. दोन अ किंवा आ पुढे आपला नियमच आहे. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आलं त्याचा ए होतो. ए म्हणजे एक मात्रा असतो. आता बघा आ आलाय बाहेर पडला, दांडा आहे, दांडा बाहेर पडला म्हणजे आ बाहेर पडला. दीर्घ ई आहे म्हणून दीर्घ ई लिहिला आपण. या दोघांचं मिळून काय बनणार आहे? ए बनणार. ए म्हणजे काय असतो? एक मात्रा असतो. आता बघा तुम्ही पर्यायातून तुम्हाला कळालं की तुमचा तयार होणारा शब्द हा एका मात्रेचा आहे. एवढं जरी तुम्हाला कळालं असतं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला असता. कारण इथं मात्राच नाहीये. हा पर्याय गेला. इथं पहिली लांटी दिली आहे याचा काही संबंध नाही. इथं दुसरी लांटी गेली याचा काही संबंध नाही. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. उमेश आहे. मित्रांनो ध्यानात ठेवा. बघा आपण तरी शब्द सोडूया. हो का उमा मधून आ बाहेर पडलाय. शेवटच्या शब्दातून बाहेर पडलाय.
पहिल्या शब्दाचं काहीच देणं घेणं नसतंय. जो आला आ बाहेर पडलाय, वरी ऊ ला उ बोलू घेऊया. मा मधून आ बाहेर पडलाय, दांडा बाहेर आला. आ म्हणजे कोण असतो रे? दांडा. म्हणजे वरी कोण राहिलं रे? म राहिलं. त्या दोघांचा मिळून काय बनलाय? ये बनला. ये म्हणजे काय? एक मात्रा. एक मात्रा द्या. श लिहा. शब्द काय बनला रे? उमेश हा शब्द तयार झालाय. मित्रांनो, जसं उमेश शब्द बनलेला आहे तसा रमेश आहे. रमा अधिक ईश बरोबर रमेश. असे बरेचसे शब्द तयार होतात पूर्णपणे. राम अधिक ईश्वर बरोबर रामेश्वर. असे बरेचसे संधी त्या संधीला तयार होणार पूर्णपणे. ही स्वर संधी आहे. पर्याय क्रमांक बी त्याचं काय रे? अचूक उत्तर आहे. पुढे बघूया बघा. शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत म्हणले बघा रे. बघा काय म्हणले रे? शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातले आहेत? शीतोष्ण कोड करा तुम्ही बघा रे. काय होणार आहे? कोडचा विग्रह केल्यानंतर कोणती संधी जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली असेल त्याचा पहिल्यांदा विग्रह करायचा. बघा शब्द आहे शीतोष्ण आत्मोन्नती. शीतोष्णतेचं कोड केले बघा रे. कोड काय होणार आहे? शीत अधिक उष्ण होणार आहे बघा. शीत मधून काय बाहेर पडत रे? अ. पुढे कोण आहे? उ. अ किंवा पुढे उ किंवा उ आलं काय तयार होणार आहे? ओ तयार होणार बघा. ओ म्हणजे काय असतो? एक काना एक मात्रा. आता बघितलं आपण एक काना एक मात्रा आहे इथं. शब्द तयार होणार काय रे? शीतोष्ण. शब्द तयार होणार शीतोष्ण म्हणजे अ आणि उ आहे. दोन्ही स्वर आहेत. स्वर आहे पण उत्तर काय रे? स्वर संधी. काय आहे? स्वर संधी बघा. त मधून अ बाहेर पडलाय. स्वर आला. पहिला शब्द जर स्वर आला तर स्वर संधी. पहिला शब्द जर व्यंजन आला तर व्यंजन संधी. पहिला शब्द विसर्ग आला तर विसर्ग संधी. पहिला शब्द स्वर आलाय म्हणून स्वर संधी. व्यंजन नाही आलं व्यंजन नाही होणार. विसर्ग नाही आला विसर्ग नाही होणार. यापैकी याचा काही संबंध नाही. उत्तर आहे आपलं स्वर संधी. मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा रे. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. हे विचारशील प्राणी आहे म्हणले आणि प्राणीला अंडरलाईन केलंय. काय अंडरलाईन केलंय? प्राणीला अंडरलाईन केलंय. अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखायची बघा. काय म्हणायचं रे? जात. विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, समूहवाचक नाम आहे. बघा रे मित्रांनो प्राणी ही काय रे? जात आहे बघा. एक प्रकारची काय रे? जात आहे. ज्या नामाने जातीचा बोध होतो त्याला काय म्हणायचं रे? सामान्य नाम म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? सामान्य नाम असं म्हणायचं आहे. प्राणी म्हणून काय रे? सामान्य नाम आहे मित्रांनो. विशेष नाम कोणाला म्हणतो रे? ज्या नामाने जातीचा बोध होत नसून जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्यांचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. भाववाचक नाम कोणाला म्हणायचं रे? ज्या नामाने गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणायचं आहे. आणि ज्या नामाने समूहाचा, समुदायाचा बोध होतो त्याला म्हणायचं आहे समुदायवाचक नाम किंवा समूहवाचक नाम असं म्हणायचं आहे. अशा प्रकारचं मित्रांनो म्हणून प्राणी हे काय नाम आहे रे? सामान्य नाम आहे. काय नाम आहे? सामान्य नाम आहे. समजलं का प्रियेश? व्यवस्थित समजले का? काय आहे ते? सामान्य नाम आहे. काय नाम आहे? सामान्य नाम आहे. सामान्य नाम. चला खाली बघा बरे. चलो खालील पैकी भाववाचक नाम कोणते म्हणले? काय म्हणले रे? भाववाचक नाम कोणतं म्हणले बघा. भाववाचक नाम म्हणजे काय रे? मी आता सांगितलं तुम्हाला. ज्या नामाने गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. भाववाचक नामामध्ये बघा रे य, त्व, पण, पणा, ताई की आई, ताई की आई, वागिरी. काय गिरी रे? वागिरी इत्यादी प्रत्यय लागून काय बोलतो रे? भाववाचक नाम तयार होतं बघा. काय होत असतंय? भाववाचक नाम तयार होतंय. य, त्व, पण, पणा, ताई, आई, वा, गिरी इत्यादी प्रत्यय लागून काय म्हणतो रे? भाववाचक नाम तयार होतात. आता बघा ह्याच्यामधला कुठला प्रत्यय आहे? आई प्रत्यय बघा. नवलाई मध्ये नवल शब्द आहे त्याच्यापासून नवलाई शब्द बनला बघा. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. काय रे? नवलाई. लेखनी मूळ शब्दच आहे. पुस्तक मूळ शब्द आहे, सामान्य नाम आहे. हिमालय विशेष नाम आहे वगैरे वगैरे. सामान्य नाम आहे. हे काय रे? विशेष नाम आहे. आणि लेखनी हे सुद्धा सामान्य नामच आहे. चला अशा प्रकारचं आपलं पर्याय क्रमांक 1 म्हणजे ये त्याचं असं उत्तर होतं. आपण बघितलेलं आहे भाववाचक नामाचं. पुढे बघा पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द ओळखा म्हणजे गटाबाहेरचा शब्द ओळखा म्हणजे काय रे? 4 शब्द दिले तुम्हाला. त्यातले 3 सारखे आहेत, एक वेगळा आहे. तो वेगळा शब्द आपल्याला काढायचा आहे. चला बघा. श्रीमंती पहिला शब्द काय रे? श्रीमंती. दुसरा आहे सौंदर्य. तिसरा आहे शांतता. बघा रे श्रीमंत या शब्दापासून
श्रीमंत या शब्दापासून श्रीमंत हे नाम म्हणले. श्रीमंत हे विशेषण आहे, श्रीमंत हे भाववाचक नाम आहे. काय रे बघा, श्रीमंत हे कोण आहे? विशेषण आहे. काय रे? विशेषण आहे. श्रीमंत हे कोण आहे रे? भाववाचक नाम आहे. बघा काय आहे? भाववाचक नाम आहे. सुंदर बघा, सुंदर हे कोण आहे? विशेषण आहे. तर सौंदर्य हा कोण आहे? भाववाचक नाम आहे. कोण आहे? भाववाचक नाम. बघा शांत हे विशेषण आहे आणि शांतता हे कोण आहे? भाववाचक नाम आहे. आणि चांगली हे मित्रांनो बघा ए बी आणि सी त्याच्यामध्ये शांत पासून शांतता हे काय म्हणलेलं आहे? भाववाचक नाम म्हणले. काय म्हणले? भाववाचक नाम म्हणले. ए बी सी हे भाववाचक नाम आहेत आणि याच्यामधलं पर्याय क्रमांक चांगली जी आहे ते विशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे गटाबाहेरचा शब्द आहे. उत्तर आपलं डी आहे. श्रीमंती, सौंदर्य आणि शांतता हे पहिले 3 नावं जी आहेत ते भाववाचक नामाची आहेत. म्हणून डी क्रमांकाचं उत्तर आहे. चांगला, चांगली, चांगले हे काय रे? त्याच्यामध्ये तुमचं विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. पुढे बघा प्रश्न विचारलाय, गोड या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं म्हणे? बरे गोड या शब्दाला जर वा प्रत्यय लागला तर गोडवा शब्द तयार होतो. गोडवा हेच त्याचं भाववाचक नाम आहे. आताच पाहिलं आपण य, त्व, पण, पणा, ताई की आई, उवागिरी. वा प्रत्यय लावला बघा. गोडला जर तुम्ही वा प्रत्यय लावला तर शब्द काय होतो रे? गोडवा. नेहमी मित्रांनो तुम्हाला जर प्रगती करायची असेल ना, तुमच्या जिभेवरती काय पाहिजे रे? गोडवा पाहिजे. जर तुमची जीभ काय असेल? तिखट असेल, खारट असेल, अवघड कार्यक्रम होतो. माणसाचे मन जिंकण्यासाठी ध्यानात ठेवा, माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाच्या जिभेवरती नेहमी काय पाहिजे रे? गोडवा पाहिजे. गोडवा असेल तर तुम्ही ज्या गोष्टी पैशाने होऊ शकत नाहीत त्या गोष्टी तुमच्या गोडव्याने होऊ शकतात. म्हणून आयुष्यामध्ये कुणासोबतही वेगळ्या पद्धतीने वागू नका. नेहमी गोड पद्धतीने वागा, म्हणजे गोडव्या पद्धतीने वागा. तुमचे बरेचसे कामं सहजरित्या होऊ शकतात. नुसत्या कामासाठी राहू नका, चांगल्या गोष्टीसाठी राहा. आयुष्यामध्ये कुणाची गरज कुणाला लागेल काही सांगता येत नाही. बरोबर आहे मित्रांनो? चला, म्हणून होतो गोड या शब्दाचं गोडवा हे भाववाचक नाम तयार होतं वगैरे. पुढे विचारलं बघा, पुढील पैकी आ शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा म्हणले. काय म्हणले रे? अनेक वचनी शब्द काय? बघा तुला विचारलेलं काय आहे? अनेक वचनी शब्द ओळखा. प्रश्नाला अंडरलाईन करायचं. विचारले काय? अनेक वचन. आपल्याला अनेक वचन सांगायचं बघा. फुल हे एक वचन आहे, त्याचं फुले हे अनेक वचन आहे. ध्यानात ठेव, फुल मध्ये दुसरा उकार आहे एक वचनामध्ये, मात्र तू फुले अनेक वचन केलं उकार याचा पहिला म्हणतो. काय म्हणतो रे? पहिला. दुसऱ्याचा पहिला अनेक वचनामध्ये पूर्णपणे. एक असेल तर फुल आहे, अनेक असतील तर फुले आहे. एक फुल मध्ये उकार दुसरा आहे, अनेक वचनामध्ये पहिला आहे. परीक्षेमध्ये येते ध्यान ठेव पूर्णपणे. फुल या शब्द अनेक वचन काय? आणि आपल्या पर्यायामध्ये असतात फुले. आपण पाठ केले असते फुल फुले फुल फुले, तू गडबडीने उत्तर देतो. चुकीचं उत्तर आहे. कारण का? उकार किती आहे? फुलेचा उकार पहिला आहे, उत्तर पहिलं असणार आहे. जर एक वचन अनेक वचन विचारलं तर पुढे बघ, मूल. मूल हेच तर काय रे? एक वचन आहे बघा. त्याचं मुले होणार आहे. मोती वगैरे त्याच्यामध्ये मोती एक वचन आहे आणि मोते हे काय रे? अनेक वचन आहे. ही एक वचन आहे आणि हे काय आहे? अनेक वचन आहे. म्हणजे अनेक वचनाचा पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर होतं. जळू सुद्धा एक वचन आहे मित्रांनो आणि जळवा हे काय रे? अनेक वचन आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं आपलं अचूक उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक बी काय रे? अचूक उत्तर आहे. पुढे शब्द दिले तुम्हाला. मासा या शब्दाचं अनेक वचनी रूप ओळखा म्हणले. एक वचन दिले मासा, अनेक वचन काय आहे? आकारांचं बघा. आकारांत होतं पूर्णपणे बघा. मासाचं अनेक वचन काय होणार आहे? मासे होणार आहे. काय होणार आहे? मासे होणार आहे बघा. पहिलाच पर्याय बरोबर आहे. मासे हे त्याचं उत्तर आहे. मासे नाही होऊ शकत. बरेच पोरे ते डॉक्टर शे वापरलंय, शे नाहीये. ठेवा, मासेचा अर्थ याचा असं होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक सी जो चुकीचा आहे, यापैकी काही संबंधच नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे मित्रांनो. चला पुढे प्रश्न विचारलाय, नर्तक या शब्दाचं विरुद्धलिंगी रूप कोणतं आहे? विरुद्धलिंगी म्हणजे काय रे? त्याचा अपोजिट आहे. समजा पुल्लिंगी दिलं असतं तर स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी दिलं असतं तर पुल्लिंग होईल तुम्हाला. आता बघा, नर्तिका या शब्दाचं विरुद्धलिंगी रूप काय म्हणलंय बघा. नर्तिका म्हणजे स्त्रीलिंगी आहे, त्याचं पुल्लिंगी रूप काय तुम्हाला? नर्तन नाही होत, नर्तक होते. काय होतं रे? नर्तक. नर्तनकार नाही होत, नृत्यक नाही होत. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे बघा. सॉरी, सी उत्तर आहे. नर्तक. काय रे? नर्तक. नर्तक आहे बघा. काय आहे रे? नर्तक आहे. चला, पुस्तक या शब्द जो आहे मराठी व्याकरणामध्ये कोणत्या लिंग प्रकारामध्ये आलेला आहे मित्रांनो?
पुरुष जातीचं असेल, नर जातीचं असेल त्याला पुल्लिंग म्हणतात. स्त्री असेल, माता जातीचं असेल त्याला स्त्रीलिंग म्हणतात. ज्याचं लिंगच तुम्हाला कळत नाही त्याला नपुंसक लिंग म्हणतात. म्हणून ध्यान ठेवा, पुस्तक हा शब्द जो मराठीत राहिला आहे तो नपुंसक लिंगाचा आहे. कोणता लिंगाचा आहे? नपुंसक लिंगाचा आहे. त्याला अपवाद भरपूर आहेत लिंग व्यवस्थेमध्ये, परंतु इथं आपल्या सरळ सरळ प्रश्न होता ते पुस्तक आपण म्हणतो. म्हणून काय रे बघा, ते पुस्तक आहे नपुंसक लिंग आहे. काय रे? नपुंसक लिंग आहे बघा रे मित्रांनो. चला प्रश्न क्रमांक 70 आहे बघा रे. तो शाळेत पायी गेला. मेरिट ओरिएंटेड, मेरिट डिसाइडिंग, तुझं उद्याचं मेरिट ठरवणारा हा प्रश्न होता. तो शाळेत पायी गेला. अधोरेखित केलेल्या शब्दाचा काटकार प्रकारामध्ये बघा बघा रे. तो शाळेत कसा गेला रे? पायाने गेलाय. कसा गेलाय प्रियश? पायाने गेलाय. शाळेत कसा गेलाय? पायाने गेलाय. मग तुला शाळेपर्यंत नेऊन कुणी सोडलंय? पायाने नेऊन सोडले. म्हणजे पाय हे तुझं काय होतं रे? साधन होतं शाळेपर्यंत जाण्याचं. म्हणून ध्यान ठेवा मित्रांनो, काय पायी या शब्दाला अधोरेखित केलंय. पायीची जर विभक्ती काढली तुम्ही, त्याची विभक्ती आहे मित्रांनो सप्तमी विभक्ती आहे. काय रे? सप्तमी विभक्ती आहे. तर ह्याच्यामध्ये ई प्रत्यय लागलाय. पाय हा मूळचा शब्द आहे मित्रांनो, त्याची विभक्ती प्रत्यय लागला ई, आणि त्याचं जायचं साधन पाय होतं. म्हणून कारकात आहे करण. करणचा अर्थ आहे साधन. तुमचा शाळेपर्यंत जाण्याचं साधन काय रे? करण आहे. करण. पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आहे. करता नाही तो शाळेतला जाणारा तो आहे. तो हा लक्षातला करताय. आपादांचा अर्थ तो वियोग. वियोग कुठे झालेला नाहीये. अधिकरण म्हणजे स्थळ असतं, स्थळ नाहीये. पाय हे त्याचं जाण्याचं साधन होतं. म्हणून अचूक उत्तर आहे करण. तर काय रे? करण. चला पुढचा प्रश्न आपण बघूया आता. मित्रांनो ध्यान ठेवा, आणि तुम्हाला सांगतो काय रे, चालतं त्याच्यावर सांगतो मला याचा क्वेश्चन आहे अजून वगैरे वगैरे. पायी, पायी मधलं पाय मूळचा शब्द काय रे? पाय. पायचा अर्थ काय आहे? पद म्हणजे काय? पाय आहे बघा. आणि पद म्हणजे पाय आहे. नंतर पाद म्हणजे सुद्धा काय रे? पाद म्हणजे पाय आहे. वेगळी क्रिया काही करू नका तुम्ही, बरोबर का? बघा, पादुका म्हणजे काय रे? पायातलं वाहन आहे. म्हणजे काय तुमचं पायात जे काही वाहन असेल, चप्पल असतील, बूट असं म्हणतात. आणि पादप म्हणजे काय रे? झाड आहे बघा. काय रे? झाड आहे बघा. बघा पण मित्रांनो बघा, पद म्हणजे पाय आहे, पाद म्हणजे सुद्धा पायच आहे, पादुका म्हणजे पायातलं वाहन आहे, आणि पादप म्हणजे काय? झाड आहे. हे समानार्थी शब्द आहेत, परीक्षेमध्ये विचारले जातात. आता पादपचा समानार्थी विचारलाय पूर्णपणे, त्याच्यामुळे ध्यानात ठेवा असे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. चला मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूया बघा. बापाने मुलीला शाळेत घातले वगैरे. बापाने मुलीला शाळेत घातले. ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे वगैरे. बापाने मुलीला शाळेत घातले. वाक्यातलं क्रियापद आहे मित्रांनो वगैरे. घातले. ध्यानात ठेवा, घालणारा कोण आहे? बाप आहे. घालण्याची क्रिया कोण घडली आहे? मुलीवर घडली आहे. वाक्यातलं कर्म आहे मुलीला वगैरे. कर्म कोण आहे? मूल, मुलीला. हा वाक्यातलं कर्म आहे. वाक्यामधल्या कर्माला जर वाक्यात एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर सला ते सलानाचे प्रत्यय लागले असतील तर त्याची विभक्ती असेल मित्रांनो द्वितीया. ध्यानात ठेवा मित्रांनो वगैरे. कर्माला जर प्रत्यय लागला, वाक्यामध्ये एकच कर्म आलं. किती कर्म आलं रे? एक कर्म आलं. आणि त्या कर्माला स ला ते किंवा स ला ना ते हे प्रत्यय लागले गेले असतील तर त्या शब्दाची विभक्ती द्वितीय असते मित्रांनो. बघा, वाक्यातलं कर्म होतं मुलीला म्हणून त्याची विभक्ती आहे द्वितीय. कर्म सोडून बघा, कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागलेले प्रत्यय कुणाचे असतात रे? चतुर्थी विभक्तीचे असतात. कुणाचे असतात? चतुर्थीचे. आणि वाक्यामध्ये जर दोन कर्म दिले असतील वगैरे, दोन कर्म दिले असतील आणि त्याच्यापैकी एक कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म आणि दुसरं आहे प्रत्यक्ष कर्म, तर अप्रत्यक्ष कर्माला लागलेले सला सला ते सलाना ते प्रत्यय हे चतुर्थी असतात. म्हणजे असतात रे चतुर्थीचे असतात. ध्यानात ठेवा. असं पर्याय क्रमांक सी त्याचं अचूक उत्तर होतं द्वितीय विभक्ती होती मित्रांनो. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतात असं म्हटलं गेलं मित्रांनो. जवळची आहे, दूरची आहे, वस्तू दाखवायची आहे त्यावेळेस मित्रांनो दर्शक सर्वनामाचा वापर करतात. बघा, आता माझ्याजवळ हा पेन आहे, मी काय म्हणणार आहे? हा पेन आहे. लांब आहे, दूर आहे, तर तो वापरला बघा. ते झाड आहे, तो पक्षी आहे. म्हणजे जवळची दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करणारे दर्शक सर्वनामाचा वापर करतात. पुरुषवाचक सर्वनाम कोण आहेत रे? मी आहे, आम्ही आहे, प्रथम पुरुष आहेत वगैरे. नंतर तू आहे, तुम्ही आहे, मी, आम्ही प्रथम आहेत. तू, तुम्ही द्वितीय आहेत. तो, ती, ते, त्या, ती तृतीय आहेत. ते पुरुषक झाले. आत्मवाचक कोण आहेत रे? आत्मवाचक
आत्मवाचक सर्वनाम कोणाला म्हणतात बघा, आपण आहे, स्वतः आहे, हे आत्मवाचक सर्वनाम आहे पूर्णपणे. नंतर निज आहे, संबंधी कोणाला आहे, जो हे संबंधी सर्वनाम आहे, म्हणून जवळची दूरची दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरतात. आणि दर्शक सर्वनाम मराठीमध्ये दोन आहेत बघा, हा आणि तो. हाची रूप येतं ती, हे, ह्या. तोची रूप येतं ती, ते आणि त्या, असे रूप देण्यात येतं. म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी अचूक उत्तर आहे बघा, दर्शक सर्वनाम आहे. त्यामध्ये दर्शक सर्वनाम आहे बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, हरी घरी कोकण, हरी घरी कोण येऊन गेले असा प्रश्न आहे. आणि सर्वनाम म्हणलं बघा, हरी हे नाम आहे वगैरे, हरी हे कोण आहे रे, नाम आहे, विशेष नाम आहे. घरी हे विशेष नाम आहे वगैरे. हरी हे कोण आहे रे, विशेष नाम आहे. कोण आहे, विशेष नाम आहे बघा, विशेष नाम आहे. कोण हे कोण आहे रे, सर्वनाम आहे बघा, सर्वनाम आहे. घर घरी सामान्य नाम आहे. काय नाम आहे रे, सामान्य नाम आहे. गेले हे काय रे, क्रियापद आहे. आपल्याला विचारले काय रे, सर्वनाम ओळखा. सर्वनामामध्ये काय, कोण हे सर्वनाम आहे. कोण, काय, मी आहे, तू आहे, तो आहे, हा आहे, जो आहे, कोण आहे, काय आहे, आपण आहे, स्वतः आहे, ही काय तर सर्वनाम देण्यात आलेली आहेत. चला पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होतं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा रे, खारट या शब्दाची आपल्याला जात ओळखायची बघा. खारट ही कोणती जात आहे मित्रांनो. खारट सर्वनाम नाहीये. आताच आपण सर्वनाम बघितली, मी आहे, तू आहे, तो आहे, हा आहे, जो आहे, कोण आहे, काय आहे, आपण आहे, सर्वनाम, आपण आहे, स्वतः आहे. सर्वनाम म्हणाले दर्शक सर्वनाम होणार नाही, काही संबंध नाही. नामचाही नाहीये. खारट काय, गुण आहे बघा, चव आहे, रंग, रूप, चव, आकार, अवस्था. विशेषणामध्ये काय असते बघा, रंग असते, रूप असते, चव असते, आकार असते आणि अवस्था असते मित्रांनो. रंग, रूप, चव, आकार आणि अवस्था इत्यादी गुणांचं जर वर्णन केलं गेलं असेल मित्रा, तर ते काय असते, विशेषण असते. रंग आहे, काळा गोरा, रूप आहे, देखणा आहे, इद्रूप आहे, रूप झालं. चव खारट आहे, तुरट आहे, गोड आहे, अजून वेगळी जो असते ती कुठली पूर्णपणे. आकार आहे, ती कोणी कुटुंब आहे, आकार झालं. अवस्था आहे, अवस्था कशा असतात रे, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वार्धक्य अवस्था, एवढ्या अवस्था पूर्णपणे. त्याला म्हणायचं आहे जात विशेषण आहे बघा, ते विशेषण आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. मित्रांनो बघा रे, हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. सज्जन मित्र बघा, त्याला अंडरलाईन केले. सज्जन हे पण नाम आहे, मित्र हे पण नाम आहे, म्हणून याला म्हणलेलं आहे बघा, नाम प्लस नाम जर वाक्यात आला असेल, नाम प्लस नाम आला असेल तर त्याला नाम साधित विशेषण असे म्हणतात. जर एखादा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी नामच आला असेल तर त्याला नाम साधित विशेषण असे म्हणतात. सज्जन मित्र, सज्जन हे पण नाम आहे, मित्र हे पण नाम आहे, म्हणून नाम साधित विशेषण. परिणाम नाही होऊ शकत, काही संबंध नाही परिणामचा. परिणाम दर्शक विशेषण नसतेच. अव्ययकारी विशेषणाचा काही संबंध नाही पूर्णपणे. साधित म्हणजे कुणापासून बनलेला आहे, म्हणजेच प्रकार दिला आहे, नाम साधित आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. काय रे, सी हे त्याचं अचूक उत्तर आहे बघा. पुढील पैकी कोणता शब्द धातू साधित विशेषण आहे म्हणजे बघा, धातू साधित विशेषण कोणता आहे म्हणजे काय म्हणजे रे, धातू साधित विशेषण बघा. फळभाजी नाम साधित आहे. काय रे, नाम साधित आहे बघा. थोडी पुस्तके, थोडी म्हणजे किती रे, तुला माहिती का निश्चित किती आहे ती, 10 येतं, 20 येतं, 15 येतं, माहिती नाही म्हणजे काय रे, अनिश्चित विशेषण आहे. काय रे, अनिश्चित संख्या विशेषण आहे. काय आहे, अनिश्चित संख्या विशेषण आहे बघा. वाहती नदी, आता वा हा धातू आहे, नदी हे नाम आहे, म्हणजे काय आहे अचूक उत्तर बघा आपलं धातू साधित विशेषण आहे. काय आहे, धातू साधित विशेषण आहे बघा. कोणता गाव, प्रश्नार्थक सर्वनाम आहे, तर प्रश्नार्थक विशेषण आहे. पर्याय क्रमांक डी नाही होऊ शकत. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाहती नदी, धातू साधित विशेषण. अरे धातू साधित विशेषण बघा. कच्छपी लागणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आहे मित्रांनो, अचूक अर्थ आहे बघा, एखाद्याच्या नादी लागणे. काय लागले, एखाद्याच्या नादी लागणे. कच्छपी लागणे म्हणजे काय, नादी लागणं. दाद्या ध्यानात ठेव, कच्छपी कुणाच्या तू नादी लागू नको. कच्छपी लागू नको म्हणजे काय रे, नादी लागू नको. सध्या तुला एकच नाद असला पाहिजे, नाद भरतीचा. कसला नाद रे, नाद भरतीचा. एकच खटक्या डोक्यामध्ये पाहिजे पूर्णपणे, मला भरती व्हायचंय. आपल्या डोक्यात एकच 24 तास गुंतलं पाहिजे. या वर्षी आपल्या बापाला आपण वर्दीमध्ये राहून शालूट ठोका पाहिजे. काय करावं रे, शालूट ठोकायचं स्वप्न तू बघितलं पाहिजे. नाद तुला तोच लागला पाहिजे. मी माझ्या आईवडिलांना माझ्या पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमध्ये शेवट दिवशी
दोघंही आईवडिलांना आपल्या गुरुजनांना चालू ठेवणार आहे. तो तुमच्या डोक्यामध्ये नाद असला पाहिजे. त्याला म्हणतात नाद वर्दीचा, नाद वर्दीचा, नाद वगैरे म्हणायचा. एखाद्याच्या नादी लागणार. सध्या तुम्ही नादी कुणाच्या नादी लागलं पाहिजे? वर्दीच्या. डोक्यात एकच खटका पूर्णपणे वर्दी आपल्या अंगात आली पाहिजे. अन्य कुणाच्या नादी न लागता देण्यात ठेव, तरच वर्दीचा नाद लागू शकतो. चला बघा, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय? बघा मित्रांनो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय? काळजी घेणं. बघा आपली आई आपल्याला कशी समजते रे? तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असते. म्हणजे म्हणायचं आहे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय? काळजी घेणं. म्हणजे काय आपल्या हातावर तळहाताला फोडा आलाय, त्याला कसा आपण जपतो? त्याला धक्का लागू देत नाही. त्याप्रमाणे म्हणजे त्याला काळजी घ्यायची म्हणून आपल्याला काय घ्यायचं रे? काळजी घेणं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1. बघा रे, सेकंड लास्ट प्रश्न आपला आता. द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? बघा रे, द्रौपदी थाळीचा अर्थ आहे नेहमी गरज भागविणारी व्यक्ती. आपली नेहमी जी गरज भागवत असते, कोणतीही गरज असेल त्याला म्हणतात द्रौपदीची थाळी. म्हणजे द्रौपदी थाळी तुम्हाला नेहमी तुमची गरज भागवायला उपलब्ध आहे, त्याला म्हणायचं आहे द्रौपदीची थाळी. बघा, नेहमी गरज भागविणारी व्यक्ती. अत्यंत गरिबी म्हणजे काय? 18 विश्व दारिद्र्य. याचा काही समजत नाही. कायम मिळणारी गोष्ट, खवयास जसे मिळेल तसे, हे उत्तर होऊ शकत नाहीत. मग पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. असो पर्याय क्रमांक 1. तोंडात तीळ न भाजणे, तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय लागला मित्रांनो? मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे, हाव सुटणे, तोंड काळे करणे, कोणतीही गोष्ट गुप्त गोष्ट प्रकट करणे. तोंडात तीळ न भिजणे म्हणजे काय? कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. मित्रांनो अचूक उत्तर आहे कोणतीही गोष्ट गुप्त गोष्ट प्रकट करणे. गावाकडे तुम्ही खेडेगावाचा गेला ना मित्रांनो, बघा एखादी घटना घडली म्हणजे काय झालं रे? एखादी कुठली घटना घडली असं समजा, आपली गावाकडच्या बायकाला जातात का? शेजारीला मध्ये जाऊ, शेजारीकडे जाणार, सकाळ सकाळी जाणार, ते दरवाजा वाजणार, इकडे म्हणणार सखे बाहेर ये, ए बुकळाबाई बाहेर ये. अशाला असं गावामध्ये घडलेलं आहे. शेजारचा आपल्या पोरगा एका पोरीला घेऊन गेला म्हणजे काय करणार आहे? गुप्त गोष्ट सांगितली. बघा, कोणतीही गोष्ट काय करणे? प्रकट करणे. गुप्त गोष्ट प्रकट करणे म्हणजे काही गोष्ट गुप्त आहे ती प्रकट करायची आहे आणि तुला म्हणून सांगायला म्हणते, दुसऱ्याला कोणाला सांगायचं नाही. असं अख्खा गावभर हेंडगा पिटी जाते पूर्णपणे. तुला म्हणून सांगायला म्हणते. तिनं जाऊन पुन्हा दुसऱ्या कोणाला म्हणते तुला म्हणून सांगायला, कुणाला सांगू नको. म्हणजे काय रे? तोंडात तीळ न भिजणे म्हणजे काय आहे? गुप्त गोष्ट प्रकट करणे. कोणती गुप्त गोष्ट असेल ती प्रकट करायची. म्हणजे काही सांगायची नसते, ती सांगायची पूर्णपणे. फलाण्याचं असं झालं, तसं झालं. लोकांच्या वाईट गोष्टी आपण सांगण्यामध्ये माहिर असतो, त्याला म्हणायचं आहे तोंडात तीळ न भिजणे. अशा प्रकारे मित्रांनो मराठी व्याकरणाचं जवळपास 50 प्रश्नापासून बघा रे बा, प्रश्न क्रमांक 51 ते 80 जवळपास जालना SRPF मध्ये मराठीचे 30 प्रश्न विचारण्यात आले होते. 30 प्रश्न तुम्हाला विश्लेषणासहित आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बनवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला या लेक्चरचा आगामी परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. जे काही आपल्या बाकीच्या जिल्हा पोलीस परीक्षा आहेत, पुणे ग्रामीण असन, ठाणे असन किंवा मुंबईचे असन, याच्यातले प्रश्न जशाच तसे रिपीट, बऱ्याच प्रश्नांचं रिपिटेशन चालू आहे मित्रांनो. प्रश्न 2 पद्धतीचे पडतात मित्रांनो. एक आहेत या वर्षीच्या पोलीस भरतीचे प्रश्न ॲज इट इज रिपीट होईल. तर दुसरा पॅटर्न आहे MPSCचा. बघा रे बघा, MPSCनं जे काही 2016, 17, 18, 15, 14, 13, 11, 12 प्रश्न विचारलेत तेच प्रश्न कॉपी पेस्ट आहेत. आणि या वर्षीच्या 2024 मधल्या अन्य जिल्ह्यामधलेही प्रश्न कॉपी पेस्ट आहेत मित्रांनो. त्यामुळं प्रश्नपत्रिका ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवणं तुम्हाला आता काळाची गरज झालेली आहे आणि क्वालिटी बंद प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. जे काही MPSCला विचारले आहेत तेच प्रश्न तुम्हाला विचारणं चालू आहे. म्हणून मित्रांनो अभ्यास बदला, आपण नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जे काही आपण आजचं लेक्चर झालेलं आहे ते सर्व लेक्चर मन लावून करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना नक्कीच पाठवा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा आणि आपल्या अन्य मित्रांना आपल्या YouTube बद्दलची माहिती कळवा. आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.